मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत. आता जस्ट झोपेतून उठले 6:45 वाजल्यात. पूजेने उठवलं मला. आप्पाला डबा घेऊन जायचे सकाळ सकाळ पोहे, कारण 7 वाजेपर्यंतच खायला सांगितलं आहे. 2 वाजता ऑपरेशन करायचं आहे, त्यामुळं 7च्या नंतर पाणी प्यायचं ना काय खायचं आहे. आता पटकन पूजेला पोहे करायला सांगितलं. थोडंसं तोंड वगैरे धुतो आणि आप्पाला पोहे घेऊन जातो. रात्रभर आई आप्पाजवळ होते. आज काय वाढदिवस आहे माझा, टाईमचंच नाही वाढदिवस करतात. तरी पण रात्री पूजेने 12 वाजता उठून गेलं तर गेलं, त्यामुळे गंध वगैरे आहे. तर चला थोडंसं नॉर्मल फ्रेश होतो, पोहे घेऊन आपल्याला जातो. झोपल्यात होतं बड्डेचं तसं झालं. किती वेळ लागेल? सगळा डबा घेऊन चालले. तानाजी तू काय करतो? येतो का थांबतो? पोचलो हॉस्पिटलला. मला असे कपडे घातलेत बघा. आप आता एकदाच खाऊन पिऊन घेतात, परत काय खायचं नाही 2 वाजूस तर. तोवर झोपा आपा तुम्ही. काय वाटलं तर फोन करा मला. उलट्या बिलट्या नाही ना गाडीत होत? काय झालं? रात्री केलं की विषय, आता कशाला? आंघोळ नाही पांघोळ नाही, पारस आंघोळ करायची. अजून तोवर बड्डे हॅपी बड्डे. काय हॅपी बर्थडे अजून एकदा. थँक्यू व्हेरी मच. असलं कसलं थँक्यू. कृष्णा तू काय मला विश केलं नाही बाबा? कर असं असतं का हॅपी बर्थडे? होय रे म्हणल्यावरती. मला काय तुझ्या म्हणलं? बर्थडेला काय मी मला काय म्हणलं? करतो? होय. मला का उठवलं नाही? रात्रीच केक कापलं तुम्ही. हो पिऊ आले मला विश कराय. काय म्हणली बाबू? काय काय हॅपी बर्थडे? नाही हॅपी बर्थडे पप्पा. झोपेतनं उठली काय आताच बाबू? अगं पूजा भाकर करपायला लागली अगं. चल पटकन जेवायला दे, आईला हॉस्पिटलला न्यायचं आहे. आता वाजले 10 10:30 वाजला. आंघोळ पण झाली माझी मस्तपैकी. थोडंसं काहीतरी खातो, पोट आले ना आपल्याला घेऊन जातो. आज वाढदिवस आहे माझा, पण मला तशी काय फिलिंगच आहे नाही वाढदिवसाची, आणि काय इंटरेस्ट पण नाही आहे. सो वहिनीनं मला विश केलं नाही, सगळ्यांनी विश केलं. वहिनी केलं का नाही? रात्री देणार नाही आजच्या सकाळचं. कुठनं आणली फुलं तुम्ही कसं काय पंख्यावर जाऊन टाकली? तिथं चोराय गेली, ते गाडीत माणूस बसला होता. फुलं चुरून आणली तुम्ही रातचं? चोरून आणली. मग त्या पाकळ्या काढायच्या तुम्ही, आखी पंख्यावर टाकल्या ते. डेकोरेशन करायला घेतलं 11:15 मग 11:30 पर्यंत ह्यांचं जेवण बिवण होत होतं. त्याच्यामुळे वेळ भेटला. तुम्ही काय विचार करून ड्रेस घालता का रे दोघी? काल पण साड्यात असल्या अंगणवाड्या बायासारख्या, आज पण कसल्या भातवाल्या बायासारख्या घातल्या. शिकव पोरांना मी 500 जाऊन घालते खायला. नाही तू शिकव, वहिनी तुम्ही भात खावा. भात खायचं नाही, बारक्या लेकरांना करून द्यायचं. चला जेवण वगैरे केलं थोडंसं मी. आता आईला पण जेवण कर म्हणून, पण आई म्हणते की तिथे गेल्यावर करते जेवण. डबा घेतल्या बांधून. चला जाऊया आता. हो बांधायचं. आलो हॉस्पिटलला पुन्हा. रात्री मोकर सुई लावून ठेवली, सलाईन बिलाईन नाही लावलं तर काय ते बांधलंय का त्यांनी? आई सकाळपासून जेवली नव्हती. इथं डबा आणला होता. मला सकाळ सकाळ भूक नाही, म्हणलं डबा घे बांधून. आणि म्हणले आता हॉस्पिटलमध्ये जीव वाटा नाही, म्हणून येऊ का गाडीत? ये म्हणलं. आईला दिलं हे मधलं काढून, बसली जेवत मस्त. नळी बसवली आता. मित्रांनो आत्ता जस्ट आपल्याला आतमध्ये ऑपरेशनसाठी घेऊन गेले तर, आणि आम्हाला आता बाहेर बसायला सांगितलं. 2 वाजले. आता आम्ही इथं बसणार आहे स्ट्रेचर व्हीलचेअरवर. आता आणलं तिथं आतमध्ये घेऊन गेलेलं इथं. प्रवेश निषेध आहे बस इथं. कुठली माणूस आला आहे? कुठली माणूस
खूप मच्छर आले का? बराच वेळ झाला, जवळजवळ एक तास होऊन किती वाजले? सव्वा तीन वाजले. एक तास कंप्लीट, एक तास झाला ऑपरेशनला घेऊन गेलेले. आम्ही सगळीकडे बाहेर बसलो वाट बघत. आता ऑपरेशन करून आणलं, खाली चालवलं. आईसीयू में शिफ्ट किया, आईसीयू में पांढरा केलता पण मला 2 नंबरला ती खालीच कळा नाही मला तिकडून यायचं लिफ्टच बघतो लिफ्ट नाही चालू त्याला पंचिंग शिवाय शिवाय ना चालू खाली बराच वेळ बसतो परत जण सांगितलं ना रस्ता मग आलो ती गेट बंद आहे. विषय असा झाला की आता आपल्याला आणून ICU मध्ये टाकलेलं आहे आणि संध्याकाळी 6च्या नंतर मग जनरल वॉर्डमध्ये टाकतील. तर आता आम्ही चाललो आहे घरी, कारण सकाळपासून जेवण नाही काय नाही. एक चपाती खाल्ली होती, भुका लागल्यात. आता जवळजवळ 4:30 वाजलेत आहे. तासाभरात माघारी जाऊन येऊ आपण. आप्पाचे मित्र पण आले होते त्यांना बघायला. हे बघा आप्पाचे मित्र आहेत. पण विषय असा झाला की ICU मध्ये असल्यामुळे कोणाला भेटून देत नाही. संध्याकाळी 6 वाजता रिक्षा करून आले ते. जाताना त्यांना गाडीमध्ये घेतलं, म्हणलं चला सोडतो तुम्हाला. आणि होय व मी आमच्या आप्पाला मुदाम बसवतो का दुकानावर जावं म्हणून, असं मी म्हणतो का की आप्पाला? नाही कधी आप्पाला नको नको म्हणतो. लोक म्हणतात की मुदाम दुकानावर बसवतो पप्पाला. असं काय कमेंट करतात गाड्या. मी तर नको म्हणतो, घरी बसतो मी, उलट घरी बसा. पण आपा घरी बसत नाहीतच. सकाळी पण म्हणतात ऑपरेशन 2ला आहे, तर मी 2 वाजता धंद्यावर बसलो असतो दुकानावरती. काय म्हणावं आता, घरीच बस वाटत नाही. घरी बसूच वाटत नाही. लोक काय बोलतात बाबा, तोंड आहे म्हणून काय बडाबडा करायचं. पूजा थोडस जेवायला दे ग. तर फायनली मित्रांनो आप्पाला ICU मध्ये टाकलेलं आहे बघा. आणि उद्या सकाळीच काढणार आहे, तर इकडे टाकणार आहेत पुन्हा. आता आईने वगैरे जेवण वगैरे केले आणि आत्ता पण आम्ही आप्पाला भेटून सगळेजण निघालो आहे घरी. आई येतो सकाळ सकाळ. चला आता आपण जाऊया घरी. रात्रीसारखा चंद्र.